फ्रेंड्स, बऱ्याच महिन्यांपासून किंवा वर्षांपासून म्हणाल, रिधानला आम्हाला सिंहगड किल्ला दाखवायचा होता. पण सिंहगड किल्ला दाखवण्याचा काही योगच येत नव्हता. कारण सुट्टी मोस्टली शनिवारी आणि रविवारीच असते आणि त्यावेळेला इथे प्रचंड गर्दी असते आणि गर्दीत काही मजा नाही. शेवटी एक सुट्टी अशी आली जी की वीकडेमध्ये होती आणि त्याच संधीचा फायदा घेत आम्ही आज रिधानला सिंहगड किल्ल्यावर घेऊन आलेलो आहोत. सिंहगड किल्ल्याला जातानाचा हा जो रस्ता आहे, हा जो सिंहगड घाट आहे, ह्याची माहिती आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण बऱ्याच साऱ्या लर्निंग ड्रायव्हर्सला एखाद्या ठिकाणी आपण जर जाणार असेल तर त्याची आधी माहिती घेऊन ती त्यांना उपयोगी पडते. कारण मी सुद्धा लर्निंग ड्रायव्हर आहे आणि मलासुद्धा असं वाटतं, जर आपण कुठे राहणार असेल तर तिथल्या रस्त्याची किंवा तिथल्या घाटाची माहिती आधी आपण घ्यावी, जेणेकरून आपल्याला थोडाफार आधी अंदाज असतो. जर तुम्ही लर्निंग ड्रायव्हर असाल तर तुमच्या चांगल्या ड्रायव्हर मित्राकडून तुम्ही टिप्स घेऊन इथे नक्की येऊ शकता. फक्त ज्या काही टिप्स असतील त्या आपण फॉलो केल्या तर आपल्यालाच फायदा होतो. कारण बऱ्याच वेळा घाटामध्ये गाडी बंद पडण्याचे चान्सेस असतात. हे सगळं आपण होऊ नये याची जर काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही ही ट्रिप एन्जॉय करू शकाल. ह्या निसर्गरम्य वातावरणात येऊन आपण आपल्या धकाधकीच्या जीवनाचे प्रॉब्लेम्स विसरून जातो आणि या निसर्गरम्य वातावरणात रमून जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सारी मोठे मोठे झाडं, झुडपं, हे सुंदर असं वातावरण, अगदी फ्रेश वाटतं इथे येऊन. आम्ही तर पावसाळ्यातच इथे आलेलो आहोत, पण आज पाऊस नाही आहे. बऱ्यापैकी थोडंफार ऊन पडलेलं होतं. त्याचबरोबर ह्या वातावरणामध्ये फ्रेश वाटतंय आणि मेन म्हणजे इथे गर्दी नाही आहे, कारण आज बुधवार आहे आणि आज आम्ही इथे आलेलो आहोत. अदरवाईज तुम्हाला इथे रस्त्याला मोठमोठ्या रांगाच दिसतील गाड्यांच्या. स्वारगेटवरून तुम्ही जर येणार असेल तर जवळपास 25 किलोमीटर अंतर आहे सिंहगड किल्ल्याचं. सिंहगड किल्ल्यावर तुम्ही प्रायव्हेटनी किंवा बसने सुद्धा येऊ शकता. बसने येणार असेल तर बस आय थिंक 50 नंबरची बस आहे, जी की तुम्हाला स्वारगेटवरून सिंहगड किल्ल्यावर आणते. व्हिडिओ तसा हा मोठाच आहे. मी बराच तरी कट करून याला 11 मिनिटावर आणलेला आहे. तुम्हाला जर मोठा वाटत असेल तर तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून नक्की बघू शकता. रस्त्याला बरीच सारी शार्प टर्न आहेत, खूप सारी वळणं आहेत, पण जे काही आहे त्याची कल्पना तुम्हाला आधी रस्त्याच्या कडेला बोर्ड जे आहेत ह्या बोर्डवर मिळते. जर ते तुम्ही लक्ष देत गेला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. खूप सारी शार्प टर्न इथे आहेत. बऱ्यापैकी हे एक जंगलच आहे आणि जिथे असं जंगल असतं तिथं वन्य प्राण्यांचं किंवा जंगली प्राण्यांचे धोका असू शकतो. त्यामुळे इथे बिबट्या वगैरे असण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही जर येत असाल तर आपल्या लहान मुलांकडे नक्की लक्ष ठेवा, थोडं सावधच राहा.
हा जो घाट आहे हा जवळपास 4 ते 5 किलोमीटरचा घाट आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सुंदर हिरवळ पसरलेली आहे। सिंहगड किल्ल्यापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला जवळपास 2-3 सेल्फी पॉईंट दिसतील, तिथे तुम्ही फोटोशूट करू शकता। पण फोटोशूट करताना जरा जपूनच, कारण शेवटी फोटोशूटच्या नादात आपल्या जीवाला काही होता कामा नये। शेवटी जीवापेक्षा काही महत्त्वाचं नसतं। इथे जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येणार असेल तर चेक पॉईंटला तुम्हाला पावती फाडावी लागेल। प्रायव्हेट व्हेकलने जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्हाला इथे या चेक पॉईंटला पावती फाडावी लागेल। 2 व्हीलर असेल तर 50 रुपये आणि 4 व्हीलर असेल तर 100 रुपये अशी पावती तुम्हाला इथे फाडावी लागेल। त्याचबरोबर बसने येणार असेल तर ह्या चेक पॉईंटलाच तुम्हाला बस सोडेल। तिथून वरती येण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट व्हेकलचीच हेल्प घ्यावी लागेल। इथे यायचं असेल तर वीकडेमध्ये यावं, जास्त गर्दी नसते। नाहीतर वीकेंडला म्हणजे सॅटर्डे संडेला प्रचंड गर्दी असते आणि गर्दीत काही मजा नाही, निसर्ग काही एन्जॉय करता येत नाही। एवढं मोठं जंगल आहे तर बिबट्या असू शकतो, त्यामुळे त्याच्यापासून सावध राहा। स्पेशली आपल्या लहान मुलांची काळजी घ्या। वरती पोहोचल्यानंतर वरती बऱ्यापैकी मोठी 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी पार्किंग अवेलेबल आहे। या फोर्टवर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन येऊ शकता, कारण चढायला काही अवघड नाही आहे। पावसाळ्यात जाण्यापेक्षा हिवाळ्यात जावं, म्हणजे मुलांना आणि आपल्यालाही मोकळं एन्जॉय करता येतं। त्याचबरोबर वरती ट्रेकला सुरू केल्यानंतर तुम्हाला छोटे छोटे फूडचे शॉप्स दिसतील। सगळ्यात वरती गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पिठलं भाकरी खायला भेटेल। नक्की पिठलं भाकरी एन्जॉय करा। इथला पिठलं भाकरी फेमस आहे आणि रेटसुद्धा खूप कमी आहे। अगदी होममेड फूड आहे ते। चुलीवरचं होममेड फूड तुम्हाला खायला मिळेल रिजनेबल रेटमध्ये। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।